चांदोबा रामायण 46वा भाग। सुग्रीवाने कुंभकर्णाचे कान आणि गाल तोडले आणि एका उडीत रामाच्या जवळ निघून गेल्यावर कुंभकर्णाच्या संपूर्ण शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या। तो एक क्षणासाठी पर्वतासारखा स्थिर उभा राहिला आणि पुन्हा युद्धभूमीकडे निघाला। आपल्या हातात शस्त्र नाही याचे स्मरण झाल्यावर त्याने मार्गातच एक भयंकर मुदगर उचलले आणि समरभूमीवर गेला। तिथे त्याने क्रोधावेशात दिसणाऱ्या समस्त प्राण्यांना पकडून खाऊ लागला। त्यांच्यामध्ये वानरांसोबतच राक्षस सुद्धा आपल्या मुखात जात आहेत या गोष्टीकडे कुंभकर्णाने लक्ष दिले नाही। वानर त्याला न सापडता पळून जात असताना कुंभकर्णाने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले आणि सहस्त्रांच्या संख्येने खाऊन टाकले। हे पाहून लक्ष्मणाने कुंभकर्णाचा प्रतिकार केला आणि त्याच्यावर बाण सोडले, परंतु त्या बाणांची कुंभकर्णाने अजिबात पर्वा केली नाही। तो हाती लागणाऱ्या वानरांना पकडून खात रामाच्या दिशेने जाऊ लागला। रामाने एक भयंकर अस्त्र सोडून कुंभकर्णाच्या वक्षस्थळावर प्रहार केला। त्या फटक्याने कुंभकर्णाच्या मुखातून ज्वाळा बाहेर पडल्या, तो कोसळला। कुंभकर्ण पुन्हा उठू नये म्हणून त्याच्यावर चढून उभे राहा असे लक्ष्मणाने वानरांना सांगितले। तथापि कुंभकर्णाने आपल्या अंगावर चढलेल्या वानरांना मुंग्या झटकल्यासारखे झटकून टाकले। ते पाहून राम कुंभकर्णाच्या समीप गेले आणि त्यांनी आपल्या धनुष्याची प्रत्यंचा टणत्कारली। कुंभकर्ण उठून उभा राहिला आणि मोठ्या पर्वतासारखा रामासमोर आला। रामाने त्याला पाहून म्हटले, कुंभकर्णा, घाबरू नकोस, ये। बहुधा तू इंद्राला जिंकले आहेस। मी इंद्र नाही, राम आहे। मी तुला याच क्षणी मारणार आहे। कुंभकर्ण म्हणाला, मी सुद्धा विराट नाही, कबंध, खर, वाली किंवा मारीत सुद्धा नाही। मी कुंभकर्ण आहे। मी आलो आहे। तुमचा प्रताप काय आहे ते मला दाखवा, त्यानंतर मी तुम्हाला खाऊन टाकीन। रामाने सोडलेले सामान्य बाण कुंभकर्णाचे काहीही करू शकले नाहीत। सालाचे वृक्ष भेदणारे आणि वालीचा वध करणारे बाण सुद्धा कुंभकर्णावर व्यर्थ ठरले। हातातील मुदगर गोलाकार फिरवत कुंभकर्णाने रामाचे काही बाण आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत याची काळजी घेतली। तेव्हा रामाने कुंभकर्णावर वायव्यास्त्राचा प्रयोग केला। त्याने मुदगर पकडलेला कुंभकर्णाचा हात तोडून टाकला। कुंभकर्ण मोठ्याने ओरडला। त्याचा हात तुटून पडल्यावर त्याच्या खाली चिरडून काही वानर मृत्युमुखी पडले। कुंभकर्ण एक हात गमावून दुसऱ्या हाताने एक महावृक्ष उपटून रामावर आला। रामाने ऐंद्रास्त्राने कुंभकर्णाचा दुसरा हात सुद्धा वृक्षासह तोडला। त्यानंतर त्यांनी 2 अर्धचंद्र बाणांनी कुंभकर्णाचे पाय तोडले। कुंभकर्ण पर्वतासारखा कोसळला आणि गुहेसारखे मुख उघडून गर्जना करू लागला। तेव्हा रामाने ते मुख बाणांनी भरून टाकले। कुंभकर्ण मूर्छित अवस्थेत असताना रामाने एका दिव्य अस्त्राने कुंभकर्णाचे शिर छाटले। महाबलशाली कुंभकर्णाचा वध झाल्याने राक्षसांनी हाहाकार केला। वानरांचे मुख प्रफुल्लित झाले। कुंभकर्ण रामाच्या हातून मारला गेला ही वार्ता ऐकताच रावण काही वेळ मूर्छित झाला आणि त्यानंतर आपल्या धाकट्या भावासाठी त्याने विलाप केला। त्याच्यासोबत उर्वरित राक्षसवीर सुद्धा दुःखी झाले। धाकट्या भावासाठी विलाप करणाऱ्या रावणाचे सांत्वन करून त्रिशिरा, अतिकाय, देवांतक, नरांतक, महोदर आणि महापार्शु नावाचे 6 राक्षस योद्धा युद्धासाठी निघाले। पुन्हा राक्षस आणि वानर सैन्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले। नरांतक वानर सैन्याच्या मध्यभागी शिरला आणि आपल्या कुंताने वानरांना शेकडोंच्या संख्येने मारू लागला। तेव्हा सुग्रीवाने अंगदाला त्याच्यावर पाठवले। अंगद नरांतकाच्या समोर गेला आणि म्हणाला, हा कुंत सामान्य वानरांवर का वापरतोस? याने माझ्यावर प्रहार कर। नरांतकाने आपला कुंत अंगदाच्या वक्षस्थळावर बलपूर्वक मारला। तो तुटून पडला। अंगदाने नरांतक ज्या घोड्यावर स्वार होता त्याच्या मस्तकावर आपल्या तळहाताने प्रहार केला तेव्हा त्याचे मस्तक फुटून तो मरून पडला। नरांतकाने आपली मुठी घट्ट आवळून प्रहार केला तेव्हा अंगदाचे मस्तक फुटून रक्त वाहू लागले। याचे अंगी इतके बळ आहे काय? असे आश्चर्य वाटून अंगदाने आपली मुठी घट्ट आवळून नरांतकाच्या वक्षस्थळावर भीषण प्रहार केला आणि नरांतक रक्त ओकत मृत्युमुखी पडला। हे पाहून महोदर, देवांतक आणि त्रिशिरा अंगदावर चालून आले। त्या तिघांशी एकटाच लढणाऱ्या अंगदाच्या सहाय्यासाठी हनुमान आणि नील आले। त्यांच्यात झालेल्या युद्धात हनुमानाने देवांतकाचे मस्तक फोडून त्याचा वध केला। तसेच नीलच्या हातून महोदर मारला गेला। पुन्हा हनुमानानेच त्रिशिरासोबत दीर्घकाळ युद्ध केले आणि त्याच्याच तलवारीने त्याचे मस्तक उडवले। दरम्यान राक्षसवीरांपैकी एक असलेला महापार्शु एक भयंकर गदा घेऊन वानरांवर आला असता ऋषभ नावाच्या वानरवीराने त्याचा प्रतिकार केला आणि गदेचा प्रहार सोसून सुद्धा त्याच गदेने महापार्श्वचे मस्तक फोडले। महापार्शु सुद्धा मृत झाल्यावर राक्षसांनी शस्त्रे टाकून पळ काढला। असे पळणाऱ्या राक्षसांना पाहून अतिकायला मोठा क्रोध आला आणि तो दुसऱ्या कुंभकर्णासारखा वानर सैन्यावर तुटून पडला। रामाने अतिकायला दुरून पाहिले आणि विस्मयचकित होऊन विचारले, पर्वतासारख्या रूपात येणारा हा वीर कोण आहे? याचे धनुष्य सुद्धा असाधारण दिसत आहे, असे विभीषणाला विचारले। विभीषण म्हणाला, हा रावणाला धान्यमालिनीकडून झालेला पुत्र अतिकाय आहे। लंकेसाठी हा सुद्धा एका अभेद्य दुर्गासारखा आहे। याने ब्रह्मदेवाची आराधना करून दिव्य अस्त्रे प्राप्त केली आहेत। याचा निकाल त्वरित लावला नाही तर हा वानर सैन्याला बाणांनी नष्ट करू शकतो। दरम्यान अतिकाय सिंहगर्जना करत वानर सैन्यात शिरला। कुमुद, द्विविद, मैंद, नील और शरभ यांनी एकत्र येऊन त्याला विरोध केला। त्याने त्या सर्वांना लोखंडी बाणांनी मारून त्रस्त केले। त्यानंतर तो राम असलेल्या ठिकाणी आला आणि म्हणाला, मी अल्पशक्ती असलेल्यांशी युद्ध करत नाही,
जर कोणी समर्थ असेल तर त्याने माझ्याशी युद्धाला यावे. हे शब्द ऐकून लक्ष्मणाने संतापाने आपल्या धनुष्याची प्रत्यंचा टणत्कारली आणि त्याच्या समोर येऊन उभा राहिला. अतिकाय म्हणाला, लक्ष्मणा, तू एक बालक आहेस, माझ्याशी युद्ध करून विनाकारण प्राण गमावू नकोस. लक्ष्मण म्हणाला, तुझा प्रताप केवळ शब्दांत न दाखवता कृतीत दाखव. दोघांमध्ये बाणांनी युद्ध सुरू झाले. त्यांनी एकमेकांना बाणांनी जखमी केले. एकमेकांचे बाण त्यांनी तोडून पाडले. एकाने सोडलेल्या अस्त्रांना दुसऱ्याने प्रत्यस्त्रांनी रोखले. अतिकाय याने अभेद्य कवच परिधान केले असल्याने लक्ष्मणाचे बाण त्याचे काहीही करू शकले नाहीत. ही गोष्ट लक्षात आल्यावर लक्ष्मणाने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आणि अतिकायचे शीर कापून टाकले. 6 महान राक्षस वीर मारले गेल्याचे ऐकताच रावण अफाट दुःखसागरात बुडाला. तेव्हा इंद्रजिताने आपल्या पित्याकडे पाहून म्हटले, इंद्रजित जिवंत असताना ही चिंता कशासाठी? मी आता जाऊन त्या राम लक्ष्मणांना युद्धात मारून परत येतो. रावण म्हणाला, ठीक आहे. इंद्रजित उत्तम गाढवांनी ओढल्या जाणाऱ्या रथात आरूढ होऊन समरभूमीकडे निघाला. धनुर्धारी अनेक राक्षस वीर हत्ती आणि घोड्यांवर स्वार होऊन कुंत, मुदगर, तलवार आणि गदा घेऊन इंद्रजिताच्या मागे युद्धासाठी निघाले. समरभूमीवर आपल्या रथाभोवती राक्षसांचा पहारा ठेवून इंद्रजिताने हवीरभागाने हवन केले आणि काळ्या बोकडाचा बळी दिला. अग्नी धुरविरहित प्रज्वलित झाला आणि त्याने त्याच्या विजयाचा संकेत दिला. त्यानंतर इंद्रजिताने ब्रह्मास्त्राचा जप करून त्याने आपले धनुष्य आणि रथ अभिमंत्रित केला. हे सर्व पूर्ण झाल्यावर इंद्रजित आपल्या रथासह आणि सारथीसह आकाशात जाऊन अदृश्य झाला. राक्षस सेना मोठ्या उत्साहाने युद्धासाठी सरसावली. वानर सैन्यावर भीषण कत्तल झाली. प्रमुख वानरवीर गंधमादन, नळ, मैंद, गज, जांबुवान, सुग्रीव, ऋषभ, अंगद आणि द्विविध इंद्रजिताने सोडलेल्या तीव्र बाणांनी जखमी झाले. काही मूर्छित झाले. मृत्युमुखी पडलेल्या वानरांना तर गणतीच नव्हती. इंद्रजित आकाशात नेमका कुठे आहे हे वानरांना दिसत सुद्धा नव्हते. इंद्रजिताने केलेली बाणवृष्टी राम आणि लक्ष्मणावर सुद्धा झाली. राम लक्ष्मणाला म्हणाले, डोळ्यांना न दिसणाऱ्या या इंद्रजिताशी युद्ध करणे आपल्याला शक्य नाही. त्याच्या अस्त्रांच्या प्रभावामुळे संपूर्ण वानरसेना मूर्छित पडली आहे. आपण सुद्धा मूर्छित झाल्यासारखे पडलो तर इंद्रजित संतुष्ट होऊन निघून जाईल. राम लक्ष्मण सुद्धा मूर्छित होऊन पडल्यासारखे दिसताच इंद्रजित परम आनंदाने लंकेला परतला. राम लक्ष्मणांना मूर्छित पाहून वानरसेना व्याकुळ झाली. सुग्रीव, नील, अंगद आणि जांबुवान खरोखरच देहभान हरपून मूर्छित होते. राम लक्ष्मणांना पाहून चिंता करणाऱ्या वानरांना विभीषण म्हणाला, तुम्ही व्याकुळ होऊ नका. राम लक्ष्मण केवळ मूर्छेचे नाटक करत आहेत. रात्र, अंधार. मूर्छित पडलेल्या वानरांमध्ये कोण जिवंत आहे आणि कोण मृत हे समजत नव्हते. म्हणून विभीषण आणि हनुमानाने प्रत्येकी एक मशाल घेऊन शोध घेण्यास सुरुवात केली. इंद्रजिताने त्या सायंकाळच्या 5 घटिकांच्या काळात 67 कोटी वानरांना पाडले होते. पडलेल्यांमध्ये सुग्रीव, अंगद, नील, शरभ असे कित्येक जण त्यांना दिसले. त्यांनी जांबुवानाचा शोध घेतला. वृद्ध जांबुवान शुद्धीवर दिसले. विभीषण जांबुवानांच्या जवळ जाऊन म्हणाला, ताता, जिवंत आहात ना? जांबुवान क्षीण आवाजात म्हणाले, तो बोलणारा विभीषण आहे का पुत्रा? माझे डोळे पाहू शकत नाहीत. हनुमान खुशाल आहे ना? विभीषण म्हणाला, ताता, सुग्रीव, अंगद आणि राम लक्ष्मणांविषयी न विचारता आपण हनुमानाविषयी का विचारत आहात? जांबुवान म्हणाले, मी हनुमानाविषयी का विचारले ते ऐक. जरी हे संपूर्ण वानर सैन्य मृत्युमुखी पडले आणि केवळ हनुमान एकटाच राहिला तरी ते सैन्य जिवंत असल्यासारखेच आहे. याउलट जर हनुमान नसेल आणि संपूर्ण वानर सैन्य जिवंत असले तरी ते मृत झाल्यासारखेच आहे. पुत्रा, जोपर्यंत तो हनुमान जिवंत आहे तोपर्यंतच आम्हाला जगण्याची आशा आहे. हे शब्द ऐकत असलेल्या हनुमानाने अत्यंत आदराने जांबुवानांच्या जवळ जाऊन त्यांचे पाय धरून नमस्कार केला. हनुमानाचा आवाज ऐकताच जांबुवानांच्या अंगात त्राण आले. पुत्रा हनुमाना, इकडे ये. या वानरांच्या रक्षणाचा भार आता तुझ्यावरच आहे. हे कार्य तुझ्याशिवाय इतर कोणालाही शक्य नाही. तुला समुद्र ओलांडून हिमवान पर्वतावर जावे लागेल. तिथे सर्वात उंच दिसणारी शिखरे ऋषभ आणि कैलास ही आहेत. त्या दोघांच्या मध्ये औषधी पर्वत आहे. त्याच्या शिखरावर 4 दिव्य औषधी आहेत. त्यांची नावे विशलेकर्णी, मृत्संजीवनी, सुवर्णकर्णी आणि संधानकर्णी अशी आहेत. त्या 4 औषधी घेऊन त्वरित परत ये, असे जांबुवानांनी हनुमानाला बजावले. त्यांनी सांगितले की त्यांच्या सहाय्याने वानरांना पुन्हा जिवंत करता येईल. त्वरित हनुमानाने त्या रात्रीच्या वेळी एका उडीत पर्वतशिखरावर चढून आपले शरीर विशाल केले. राक्षसांना भीती वाटेल अशी भीषण गर्जना केली आणि आकाशात झेप घेतली. चांदोबा रामायण 46वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.